13 आणि वचन क्रमांक 20 आणि 21 मध्ये देवाचं वचन आज आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. पहिलं दुसरे राजे अध्याय 13 वचन 20 आणि 21. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, आलिशा मृत्यू पावला व लोकांनी त्यास मुठमाती दिली. आलिशा मृत्यू पावला व लोकांनी त्यास मुठमाती दिली. नव्या वर्षाच्या आरंभी मोवाब टोळ्यांनी देशावर स्वारी केली. तेव्हा लोक एका मनुष्यास मुठमाती देत असता त्यांच्या नजरेस एक टोळी पडली आणि त्यांनी ते प्रेत आलिशाच्या कबरेत टाकली. तेव्हा आलिशाच्या अस्थिस स्पर्श झाल्याबरोबर तो मनुष्य जिवंत होऊन पायावर उभा राहिला. नवीन वर्षाचा मेसेज या ठिकाणी स्पष्ट लिहिलं आहे. ऐका परत एकदा. आलिशा मृत्यू पावला व लोकांनी त्यास मुठमाती दिली. नव्या वर्षाच्या आरंभी, नवीन वर्षाच्या प्रारंभीस, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच, म्हणजे नवीन वर्ष म्हणजे कोणतं, म्हणजे जसं की आज आपण नवीन वर्ष पाळतो आहे का नाही, मग असं समजायचं एखादा मनुष्य आहे ना 1 तारखेलाच मेला. नवीन वर्षाच्या आनंदातच तो सहभागी झाला. प्रभूमध्ये त्यांनी तिकडे जाऊन आनंद केला. तर वचनात सांगतंय दुसरा राजा अध्याय 13 वचन 20 मध्ये, आलिशा मृत्यू पावला व लोकांनी त्यास मुठमाती दिली आणि नव्या वर्षाच्या आरंभी असं झालं की मोवाबी टोळ्यांनी त्या देशावर स्वारी केली. आता हा जो आलिशा आहे तो मृत्यू पावलेला आहे. आता तो कधी पावलेला आहे, नेमकं आजच पावलेला आहे का मागच्या महिन्यात पावलेला आहे का मागच्या वर्षी का 2-4 वर्ष झाले माहिती नाही. परंतु तिथं असं लिहिलेलं आहे, आलिशाच्या अस्थी झाल्या होत्या. म्हणजे आलिशा काही नवीन वर्षाला वारलेला नव्हता. आलिशा म्हणजे कोण? देवाचा अभिषिक्त सेवक. आलिशा म्हणजे कोण? देवाचा याजक. आलिशा म्हणजे कोण? समजायचं फादर. आलिशा म्हणजे कोण? समजायचं ब्रदर. आलिशा म्हणजे कोण? समजायचं पास्टर. आलिशा म्हणजे कोण? समजायचं भंतीजी, काजी, हबप, जे मोठमोठाले चांगले धार्मिक पुढारी आहेत ना, अशातला सज्जन आणि चांगला व्यक्ती, त्याचं नाव आलिशा. मग तो आलिशा मरण पावलेला बरेच वर्ष झाले होते. याचा अर्थ काय माहिती का? त्याच्या अस्थी म्हणजे काय, त्याच्या हड्डीने हड्डी गळून पडली होती आणि त्याच्या अस्थीच राहिल्या होत्या मातीत. आता याला पुरलं म्हणल्यानंतर आम्ही पण स्मशानभूमीत ज्यावेळेस एखाद्या टायमिंगला एखादी मयत विधी किंवा अंतविधी करायला जातो ना, तर खड्डा खांताना आम्हाला पण अस्थी लागतात आहे का नाही. मग कुणाची 5 वर्षापूर्वी असते, 2 वर्षापूर्वी, 8-10 असं काहीतरी असतं. तर त्या अस्थी झालेल्या होत्या. आता इथे घटना झालेली आहे. तेव्हा काय झालंय की मोवाबी टोळ्यांनी देशावर स्वारी केली होती. कधी? नवीन वर्षाचा प्रारंभ पाहून हे मोवाबी ज्या टोळ्या होत्या, डाकूंच्या ज्या टोळ्या होत्या, लुटारूंच्या ज्या टोळ्या होत्या, तो देश ज्यांना ताब्यात घ्यायचा होता किंवा ज्याच्यावर स्वारी करायची होती, तर ते लढाऊ लोक, ते सैन्य त्या मोवाब देशाच्या त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या टोळ्यांनी काय केलं, त्या देशावर म्हणजे जिथं आलिशा होता तिथं, जिथं आलिशाची कबर होती त्या गावात, त्या नगरात, त्या जिल्ह्यात, त्या तालुक्यात, त्या राज्यात, समजायचं घडीवर असं समजा पिंपळगाव उज्जैनीमध्ये स्वारी केली. मग असं झालं त्या ठिकाणी की तेव्हा लोक एका मनुष्यास मुठमाती देत असतात. आता नेमकं काय झालं की नव वर्षाच्या प्रारंभी म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक मनुष्य त्या गावामध्ये मरण पावलेला होता, ज्या ठिकाणी आलिशाचं प्रेत पुरलेलं होतं. मग त्या ठिकाणी मरण पावलं असताना त्याला ते त्या ठिकाणी घेऊन गेले आणि खड्डा खणलेला असताना मुठमाती द्यायच्या तयारीत होते. पण असं झालं की त्या ज्या देशात त्या ज्या टोळ्या होत्या मोवाबीमध्ये येणाऱ्या, ज्या लुटारूंच्या किंवा ज्या ज्यांना त्यांच्यावर अधिकार गाजवायचं होतं, ज्यांना कब्जात घ्यायचं होतं, ते लोक त्यांना येताना दिसले. आता मग मयत करता करता त्यांनी पाहिलं की सैन्य येतंय. मयत करता करता त्यांनी पाहिलं की ते मोवाबी टोळ्या आता जवळ आल्यात. आता त्याला आपल्याला लुटतील, मारहाण करतील, कदाचित मारून टाकतील, कदाचित आपल्या अंगावरलं सोनं नाणं लुटतील, कदाचित आपण सगळे मैतील आहेत गाव लुटून नेतील, आपल्या घरातलं सगळं ऐवज लुटून नेतील. म्हणून याने काय केलं, पटा काय केलं, काहीतरी कारण याला पटक्याच मातीत घाला, माती वडा आणि चला म्हणून यांनी काय केलं, पटक्याच त्या ठिकाणी मूठ माती असता त्यांच्या नजरेस एक टोळी पडली आणि त्यांनी ते प्रेत आलिशाच्या कबरेत टाकलं. आता ती जी कबर होती ती नेमकं आलिशाची होती. त्या आलिशाच्या म्हणजे खड्डा खांताना त्यांना माहिती नव्हतं की कुणाची कबर आहे, कुणाची जागा आहे, कोण पुरलंय, किती वर्षापूर्वी
नास्तिक आहे का, सजीव आहे का, एखादा पास्टर आहे का, पालखीनबाई आहे का, फादर आहे का, सिस्टर आहे का, भरतीजी आहे का, काजी आहे का, बाप आहे का, एखादा महात्मा आहे का, एखादा पुढारी आहे का, एखादा साधू आहे का, एखादा संत आहे का, एखादा नित्यमान आहे का, एखादा चांगला धार्मिक मनुष्य आहे का, एखादा चांगला मनुष्य आहे का, वाईट मनुष्य आहे का, लुटारू, त्यांना काय माहिती नव्हतं आतमध्ये खड्ड्यात काय कुणाची बॉडी किंवा कुणाची हाडकं येतं, पण तो असा घडलेला आहे त्या ठिकाणी की ती टोळी पडली आणि त्यांनी ते प्रेत अलिशाच्या कबरेत टाकले. आता पटक्याच ते प्रेत काय केलं, त्यांनी त्या कबरेमध्ये नेऊन टाकलं. त्या कबरेत टाकल्यानंतर असा एक चमत्कार घडला की तेव्हा अलिशाच्या अस्थिस म्हणजे अलिशाच्या हड्डीला, म्हणजे हाडकं राहिले होते ना, त्या हड्डी सांगाडा, त्या सांगाड्याला त्या बॉडीचा, त्या प्रेताचा, त्या मैताचा, तो मरण पावलेला व्यक्तीचा ज्यावेळेस स्पर्श झाला ना त्या हड्डीला, जेव्हा हे प्रिय त्या हड्डीला चिकाटलं किंवा त्याला स्पर्श झाला किंवा असं त्याला टच झाला, त्यावेळेस काय झालं की तो मनुष्य जिवंत होऊन आपल्या पायावर उभा राहिला. प्रेज द लॉर्ड. मेलेला मनुष्य तो कितीतरी वर्षापूर्वी मेला होता आणि दुसरा मनुष्य नवीन वर्षाला मेला. आता नवीन वर्षाच्या मनुष्याचं ताजं प्रिय घेऊन पुरायला गेले आणि पुरतानी काय झालं की तो कितीतरी वर्षापूर्वी मरण पावलेल्याच्या खड्ड्यामध्ये त्याच्या अस्थिच राहिल्या होत्या, त्याच्या फक्त हड्ड्याच राहिल्या होत्या, त्याचे फक्त हाडकच राहिले होते. त्या हाडाची माती बाणाची राहिली होती, कारण हड्डे अस्थि लिहिलेलं आहे तिथं हाड. मग त्या अस्त्या ज्या आहेत, त्या हड्डी ज्या आहेत, ते हाडकं जे आहेत, त्या शरीराचं जे हडूक आहे ना, त्या हड्ड्याला ज्यावेळेस त्यांनी स्पर्श केला ताबडतोब तो मेलेला व्यक्ती आपल्या पायावर उठवून जिवंत झाला. मग तो मरण पावलेला व्यक्ती किती धार्मिक असेल, तो मरण पावलेला व्यक्ती किती परमेश्वराला घेऊन वागणार असेल, तो मरण पावलेला व्यक्ती किती परमेश्वराच्या सानिध्यात असेल, तो मरण पावलेला व्यक्तीला किती परमेश्वराचं सामर्थ्य, पावर, शक्ती असेल, तो मरण पावलेला व्यक्ती किती परमेश्वराचं भय धरत असेल, त्याने किती दया केली असेल, प्रेम केलं असेल, आहे का नाही, त्याने एखाद्याची चुकीची क्षमा केली असेल, एखाद्याला माफ केला असेल आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी त्याच्या जीवनात केल्या असतील, म्हणून तर तो पवित्र आणि शुद्ध असेल ना. म्हणून तर तो मेला तरी त्याच्या हड्डीला स्पर्श होतात. आता तो मरण पावलेला व्यक्ती काय धार्मिक होता का अधार्मिक होता का, काही याच्यात काही तसं लिहिलेलं नाही का. तो काही साधू संत होता का, पास्टर होता का, फादर होता का, सिस्टर होती का, कोण होता, रेव्हरंट होता, त्याच्यात ते पण लिहिलेलं नाही. परंतु एका धार्मिक व्यक्ती जो पूर्वी प्रभू मध्ये झोपी गेलेला मरण पावला, ज्याच्या अस्थी शिल्लक राहिल्या होत्या, त्या अस्थीला स्पर्श केल्या तो आपल्या पायावर उभा राहिला. तुमच्या आणि माझ्यासाठी जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. त्याने त्या कालवरी टेकडीवर 2026च्या आतमध्ये त्या टायमिंगला त्याचा जो आम्ही थोड्या 8 दिवसापूर्वी जो ख्रिसमस साजरा केला, तो जन्मदिवस साजरा केला. आणि उपदेशकाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे, जन्मदिवसापेक्षा मरण दिवस चांगला आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, लोकांचं तारण झालं, लोकांना त्या राजाची जी आवड होती किंवा त्या राजाचं जे राजा येणार आहे, आमचा तारणारा जन्माला येणार आहे, असं जे भाकीत होतं ते पूर्ण झालं. परंतु त्याच लोकांनी काय केलं, त्याला वधस्तंभावर टांगलं. कारण आता आम्ही नाताळ डायरेक्ट पुढच्या वर्षीत पाळणार. तोपर्यंत आमच्या गावानीत बाळ नाही, अंतकरणातही बाळ नाही, चर्चमध्येही बाळ नाही, घरातही बाळ नाही, आमच्या कुठंच बाळ नाही. तो डायरेक्ट 1 वर्षांनीच येतं. तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला जो मरण पावला तो ईस्टर संडे एकाच वर्षाला येतो, गुड फ्रायडे एकाच वर्षाला येतो. म्हणजे त्याचा जन्मदिवस आम्ही एकदा पाळतो, मरण दिवस एकदा पाळतो आणि त्याचा पुनरुत्थानाचा दिवस एकदा पाळतो, आहे का नाही. ह्या 3 दिवसाच्या पलीकडे आम्ही पाळतच नाही. म्हणून जो अलिशा मरण पावला, त्याच्या अस्थीला स्पर्श झाला, तर आमच्यासाठी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, जिवंत झाला, तो पुन्हा एकार येणार आहे. आणि 8 दिवसापूर्वी जगाच्या राटीनुसार तो आमच्यामध्ये जर जन्मलेला आहे, आमच्या अंतकरणात जर जन्मलेला आहे, तर मग आमच्यासाठी जो ख्रिस्त तारणारा इमॅन्युअल आम्हा सानिध्यात असणारा देव जन्मलेला आहे आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी जर मरणावर विजय मिळवलेला आहे, तर आता त्याच्या काय अस्त्या नाहीत, त्याच्या काय हड्ड्या नाहीत, कारण तो मरणातून विजयी झालेला परमेश्वर. अलिशा मरण पावला, त्याच्या हड्ड्या झाल्या, परंतु ख्रिस्त मरण पावला, तो सदेह पूर्णपणे स्वतःच्या शरीरासह तो
सर्वांच्या देखत स्वर्गात घेण्यात आला आणि तिथून तो पित्याच्या उजव्या हाताखाली बसलेला आहे आणि तिथून तो जिवंत आणि मेलेल्याचा न्याय करायला पुन्हा येणार आहे. मग तो पुन्हा येणार आहे, तो कधी येणार आहे असं समजायचं. कदाचित नववर्षाच्या पहिल्या टायमिंगला जर तो पहिल्याच दिवशी आला तर आमचा न्याय करायच्या टायमिंगला. मग ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, ख्रिस्त आमच्यासाठी पुरला गेला, ख्रिस्त आमच्यासाठी गाडला गेला, ख्रिस्त आमच्यासाठी उठला, तर तोच ख्रिस्त आमच्यासाठी येणार आहे. मग आम्ही तुम्ही जे आहोत ते चालते बोलते म्हणे. तुम्ही आणि मी चालते बोलते प्रियत आहेत. आम्ही मेलेलो आहोत, जीवन नुसतं जगतो, परंतु मरणाच्या भीतीनं सैतानाच्या दास्यगृहात या टायमाला काय होतंय की आम्ही मरणाच्या दास्यात पहिल्याच दिवशी. मग पहिल्याच दिवशी आम्हाला निर्णय करायचा आहे की जसं आलिशाला हड्डीला स्पर्श होतात, मरण पावलेला व्यक्ती जिवंत झाला ना आपल्या पायावर उभा राहिला, मग उभा राहिल्यानंतर किती आनंद झाला असेल. किती लोक, काही लोक तर गायबच झाले असतील. अगो बाबा भूत आलं काय का नाही, मेलेला माणूस डायरेक्ट ते उघडच राहलं, त्याला उघडच राहलं. मेलेला माणूस जिवंत झाल्यावर सगळं पळाले असते आहे का नाही, पेटीन फिटीन सगळं तोडून फिडून अगो बाबा म्हणजे काय स्वांग आहे बाबा आहे का नाही. फादर तर पहिला गायब झाला असता, हे काय म्हणला तर येसो बाप्पा आहे का नाही. पास्टरला लगेच थेट तिकडं बांधून पलीकडे खकान आणि बाकीचे जरा पुरायला गेले तर तो विशेष नाही. जैनी का चार बांबूला जैनी हात लावला असं ते 4 जण, ते तर काही 4-5 दिवस काही घरीच येणार आहे का नाही. हा आणि मग मेलेला माणूस डायरेक्ट खड्ड्यात टाकलेला निघतोय म्हणलो, तो पायावरच उभा राहिला म्हणलो. हा आहे का नाही. तो विधी लावणारा पाळकाचे तर लय हाल झाले असते. तर मग मला सांगा, तुमच्या आणि माझ्यासाठी आम्ही मरण पावलेलो आहोत. आणि मग जर मरण पावलेलो आहोत तर आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला या इथे आतमध्ये आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्पर्श केल्यावर, आम्ही त्या प्रभू येशूचा स्वीकार केल्यावर, इथे आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला वंदन केल्यावर, आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारल्यावर, आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव केल्यावर आम्ही मध्येच आहोत ना, आम्ही प्रियतच आहोत. मग आम्ही त्याला जर स्पर्श केला तर आम्ही आमच्या जीवनात जिवंत राहू शकत नाही का? आम्ही आमच्या दुःखातून बाजूला सरकू शकत नाही का? तो मेलेला माणूस जर जिवंत होतो तर आमचा छोटा मोठा आजार त्याला प्रभू येशूला स्पर्श केल्यानंतर जाऊ शकत नाही का? आम्ही पवित्र शास्त्रामध्ये कितीतरी उदाहरण पाहतो की 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री, जिचा रक्तस्राव 12 वर्ष कंटिन्यू चालू होता, सगळ्या प्रकारच्या गोष्टी तिने केल्या, सगळं धन द्रव्य घातलं, परंतु तिला बरं वाटलं नाही. ज्यावेळेस तिने मनामध्ये विश्वास ठेवला की मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्राला, गोंड्याला स्पर्श करील, त्याला टच करील, त्याला शिवण, माझा रक्तस्राव बरा होईन असा तिने विश्वास ठेवला आणि लागलेच तिने प्रभू येशूला स्पर्श केला आणि ती बरी झाली. इथं आलिशाच्या अस्थिला त्या मेलेला मनुष्याचा त्या मड्याचा स्पर्श झाला आणि तो आपल्या पायावर उभा राहिला. मग आमचे आजार का नाही जाणार? आम्ही विश्वासाने त्या प्रभू येशू ख्रिस्ताला शिवतो का? आता नाही, आता समजा फादरचा काय किंवा ब्रदरचा, पास्टरचा जागा काही एवढा पवित्र शुद्ध नाही राहिला बा, त्याला शिवल्यावर आमचे रोग बरे होते. कदाचित एखाद्या टायमाला आम्हालाच रोग व्हायला बसलेत, इतके भयानक परिस्थिती. चला असू दे, आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही, परंतु आम्हाला कुठल्या पाळकाचा उदो करायचं नाही, आम्हाला कुठल्या एखाद्या धर्मपुढाऱ्याचा उदो करायचं नाही. तर आम्हाला आमच्यासाठी ज्याने वधस्तंभ व्हायला, कारण तुमच्यासाठी पाळक मेला नाही, तुमच्यासाठी पालखीनबाई मेली नाही, तुमच्यासाठी कुणीच मरण पावलेलं नाही, धर्मपुढारी कोणी असतील ते, तुमच्या आणि माझ्यासाठी आणि जगाच्या उद्धारासाठी जर मरण पावलेला आहे तर तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून त्याच्याकडे ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं तर त्यांचे चेहरे काळवंडले नाहीत, कारण तो प्रकाश आहे आणि प्रकाशामध्ये गेल्यानंतर आमचे चेहरे टवटवीत होतात, आहे का नाही. अंधारात गेलो एखादी काळ जर माणूस असलो ना, अंधारात उभा राहिलं तर आहे का नाही, कसं होईल? दिसणारच नाही. ते जेव्हा उजेडात येईल ना, एक नंबर दिसत. आणि जसं एखादा गोरा माणूस अंधारात जर गेलं ना तर ते अंधारात दिसन, पण त्याचं फक्त तोंडच दिसन, लोक घाबरते म्हणशील हे काय आहे का. तर आम्ही प्रभू येशूला ज्यावेळेस स्पर्श करू, प्रभू येशू प्रकाशाचा पुत्र होता, प्रकाशाचा पुत्र आहे आणि प्रकाश म्हणून तो जगामध्ये आला. आणि म्हणून जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला, म्हणजे प्रकाशाची आवड धरणाऱ्यांनी अंधारात जाऊ नये,
प्रकाशाची आवड धरणाऱ्यांनी अंधाराचे कर्म करू नये. प्रकाशाची आवड धरणाऱ्यांनी एक अंधारातलं म्हणजे खराब काम करू नये. अंधार म्हणजे पाप, पाप म्हणजे अवज्ञा, अवज्ञा म्हणजे परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचं उल्लंघन करणं किंवा त्याने दिलेल्या चांगल्या गोष्टी नाकारणं. आणि म्हणून आम्हाला या नवीन वर्षाच्या समयाला या आलिशाच्या आस्थीला ज्या शरीराचा स्पर्श झाला, जे मृत होतं ते जिवंत झालं. आज आम्ही शरीराने जिवंत आहोत, जीवाने जिवंत आहोत आणि आत्मेनेही जिवंत आहोत. परंतु आज आम्ही जिवंत असताना देखील आमचा आत्मा आम्ही गहाण ठेवलेला आहे. आमचा जीव झुरणीस लागलेला आहे. आमचं शरीर किडायला लागलेलं आहे. त्याला कुठला तरी आजार आहे, त्याला टेन्शन आहे, त्याला ताण आहे, त्याला दबाव आहे, त्याला कष्ट येतं, त्याला उपासमारी आहे, त्याला किती टेन्शन, ताण, दबाव, कितीतरी प्रकारच्या ओझ्यानी हे शरीर थकायला सुरुवात झालेली आहे. हे कणायला लागलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो ना, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडी या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. जोपर्यंत आम्ही प्रभू येशू जवळ येत नाही तोपर्यंत आम्हाला विसावा नाही. आमच्या कष्टातून नाही, आजारातून नाही, विकारातून नाही, बंधनातून नाही, आमच्या जे काही आमचे प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेम मधून आम्हाला सुटकारा मिळणार नाही. आणि त्या प्रॉब्लेम मधून सुटकारा मिळण्यासाठी आम्ही जर परमेश्वरच्या चरणाजवळ आलो तर निश्चित अर्थाने परमेश्वर आम्हाला त्याच्यातून सुटकारा देईल. जर त्या मेलेल्या शरीराला तो जिवंत करू शकतो तर आमच्या या शरीराला देखील तो जिवंत, ताजं, तावानं, सुखी, टवटवीत, आशीर्वादित, आहे का नाही, आनंदी, फ्रेश, शांती, दयाचं एक चांगल्या प्रकारचं जीवन देऊ शकतो. आम्ही ठराविक काळातच फक्त हसतो. बायबलमध्ये असंच लिहिलेलं आहे, तुमचं हृदय जर उत्कृष्ट ठेवायचं असेल, आनंदी जर ठेवायचं असेल, तुमच्या हाडामध्ये जर ताकद निर्माण करायची असेल ना, काही लोकांना नाही का व्हिटॅमिन बी, सी, तीन, ABCD XY Z ते कमी पडतं काहीतरी, आहे का नाही, काहीतरी असतात ना प्रथिनं, याच्यात तो भरा आणि त्याच्यात तो भरा, ह्या भाज्या खान त्या भाज्या, आहे का नाही. तर इथं असं लिहिलेलं आहे, आनंदी हृदय हे सर्वोत्कृष्ट औषध. कुठल्या रोगावर चालणार, कुठलाही रोग असो भयानक, पण आनंदी जर हृदय ठेवलं ना तर आम्हाला सर्वोत्तम औषध मिळालं जातं. आमचं हृदय आनंदी ठेवायचं. एखादी मन तोडलं ना आणि तोडू पाहता तेवढा पुरतो, त्याचा तेवढा विषय संपला का परत जोडून टाकायचा आपला तो तिकडे काही करू पाहता, आहे का. तो नका का जेवण आपल्याला काही घेणं, आपण मात्र गिळून बसायचं, विषयच नाही, जाऊ पुढं आणि नंतर परत म्हणायचं नाही मला भूकच नाही. मग आता काय करणार, मग आनंदी हृदय. आणि लेच पुढे काय केलं तर खायचे 2-4 घास कारा मारा मग करून, आता नको नको म्हणता खायचे आपलं, नाही तर मग खातानीच असं खायचं का थोडं शिल्लक ठेवायचं, म्हणजे त्यांच्याबरोबर आपल्याला जेवायचं. आनंदी हृदय, हृदय आनंदी, हृदय कन्फ्युज नाही करायचं. हृदयामध्ये असं काय मलिनता नाही ठेवायची, हृदयामध्ये मीपणा नाही ठेवायचा, अहमपणा नाही ठेवायचा, गर्व, अभिमान, व्यर्थ खुशारकी, लबाडकी, नाही का, ह्या सगळ्या गोष्टी या हृदयाला लागणाऱ्या किडा येतं. आणि ह्या ज्यावेळेस आमच्या जीवनात असतात ना, मग आमचं हृदय आनंदी कधीच राहत नाही. आम्हाला फक्त आमच्या पद्धतीने एखादी गोष्ट झाली तरच आनंद वाटतो, दुसऱ्याच्या पद्धतीने झाली तर आम्ही बोटं मोडायला तयार असतो, आहे का. मग त्या टायमिंगला आनंद नाही होत. दुसऱ्याच्या आनंदामध्ये देखील आम्हाला आनंद झाला पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखात आम्हाला दुःख झालं पाहिजे, दुसऱ्याविषयी आम्हाला सहानुभूती निर्माण झाली पाहिजे. त्याच्यासाठी कसं माहिती का, बायबलमध्ये लुकशोवर्तमानामध्ये एक वचन लिहिलेलं, सुंदर असं लिहिले, तुम्हाला नवीन वर्षाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो. लोकांनी तुम्हाशी जसं वर्तन करावे अशी तुमची इच्छा आहे तसंच तुम्हीही त्यांच्याशी करा. पवित्र शास्त्रातलं वचन. आता मी तुम्हाला उलगडायला नाही, लोकांनी तुम्हाशी जसं वर्तन करावं अशी तुमची इच्छा आहे. आपली इच्छा काय आहे की लोकांनी आमच्याशी चांगलं वागावं, मग बायबल असं सांगतो तू त्याच्याशी चांगलं वाग, आहे का. लोकांनी आमच्याशी जसं वर्तन करावं अशी तुमची इच्छा आहे तसंच तुम्हीही त्यांच्याशी करा. टिट फॉर टॅट, जशास तसं. आपण नाही बोलतो जशास तसं व्हा, उसनं नाही ठेवायचं कुणाचं, लगेच देऊन टाकायचं. का, कारण काय माहिती का, जशास तसं का माहिती का, तर आम्हाला जसं मिळालं ना तसंच त्यालाही मिळतं, उलट त्याला तर जादा मिळतं. आपण जर एखाद्याकडून जर समजा उदाहरणार्थ आपल्याकडे लाईट गेली ना, आपल्याकडे पीठच जर नसलं तर एखादा 8 पीठ समजा एखादा डबाभर पीठ आणायला लावलं समजा उदाहरणार्थ, आहे का नाही. समजा तावडीताईला एक आणायला लावलं उदाहरण, तावडीकडून आमच्या घरच्यांनी आणलं एक डबा भरून, तावडीने दिले फक्त फुलारून, नुसतं असं असं वर वॉच करून दिलं असं, तिने काय दाबून नाही दिलं कारण त्यांना पण लागण ना म्हणून तिने फुलारून दिलं. पण ज्यावेळेस आमच्या घरच्यांनी ते दळून आणलं ना, मग आता त्यांचं द्यावं लागेल ना, तर आमच्या घरच्यांनी ते नुसतं हीच कडून नाही द्यायचं,
कोंबडीच कळी देतोस. आमच्या घरच्यांनी दाबून द्यायचं. कसं? कारण आमची गरज त्यांनी भागवलेली. पण आम्ही काय करतो माहिती का? आम्ही तर डबा चमटो करतो खालून, असं टोकल करीतो मग भरितो आणि तिने खोलवून दिलं नुसतं वरून टाकून देतो. तसं नाही. बायबल काय सांगतं माहिती का? लोकांनी तुम्हाशी जसं वर्तन करावं अशी तुमची इच्छा आहे. मग तुम्ही ज्यावेळेस दाबून देणार ना, तर ज्यांनी दिलं ना मग ते म्हणतील अरे आपण तर फॉलोवरून दिलं होतं, आपल्याला तर दाबून. आशीर्वाद पण असेच असतात. आशीर्वादही आम्हाला अशाच प्रकारे मिळतात. जशा प्रकारे आम्ही इतरांनी देतो तशाच देतात. आणि म्हणून तो शाप देऊच नका कुणाला, कारण शाप देऊन काही जमणार पण नाही. कारण शाप कधी कधी लागतोय. पण लोक म्हणतात मग कावळ्याच्या ओढाला फांदी तुटली, तसलं काही नाही. कधी कधी शाप पण लागतात. म्हणून शाप देऊ नये. या नवीन वर्षाला आपण संकल्प करूया, आपसात एकमेकाला क्षमा करूया, एकमेकावर प्रेम करूया, एकमेकावर दया करूया. कारण आम्ही जिवंत आहोत. मेल्यानंतरचं काही सांगता येत नाही. कारण नवीन वर्षालाच म्हशीन आयला या ब्रदरने मेल्याचा संदेश दिला. भाऊ मेल्याने काही असे म्हणते नाही कधी या मेल्याने मेल्याचा संदेश दिला. हा काही लोक आहेत ना, कारण ऑनलाईनला मला माहिती यांना लय जड जातो. सत्य सांगितलं असं कोण खुत लागतो, कुठं लागतो काय माहिती. तर या ठिकाणी काय लिहिले की आलिशा मृत्यू पावला व लोकांनी त्यास मुठमाती दिली. नव्या वर्षाच्या आरंभी मोवाबी टोळ्यांनी देशावर स्वारी केली. तेव्हा लोक एका मनुष्यास मुठमाती देत असता त्याच्या नजरेस एक टोळी पडली आणि त्यांनी ते प्रेत आलिशाच्या कबरेत टाकले. तेव्हा आलिशाच्या अस्थिस स्पर्श झाल्याबरोबर तो मनुष्य जिवंत होऊन पायावर उभा राहिला. आमच्या अस्थिला जर स्पर्श झाला ना, कोविडच्या टायमात बघितलं लय लांबूनच स्पर्शच नको का माहिती का? कारण तो संसर्गजन्य रोग होता. पण इथं असं झालं की त्याच्या हाडाला जेव्हा स्पर्श झाला त्यावेळेस ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी मनुष्य जिवंत झाला. ज्यावेळेस एखादा व्यक्ती जो नामधारी असेल, विधर्मी असेल, ज्याला ख्रिस्त माहित नाही, ज्याला देव माहित नाही, ज्याचं तारण झालं नाही, ज्याला प्रकाश माहिती नाही, ज्याला जिवंत परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त माहित नाही, ज्यांनी ख्रिस्ताचा अनुभव घेतला नाही, ज्यांनी ख्रिस्ताला जीवन समर्पित केलं नाही, अशा व्यक्तीबरोबर ज्यावेळेस दुसरा व्यक्ती येईल त्याच्याबरोबर बोलतानाच तो आशीर्वादित झाला पाहिजे. तो म्हटलं पाहिजे हा हे ख्रिस्ताचे लोक आहेत, ही ख्रिस्ताची बहीण आहे, हा ख्रिस्ताचा भाऊ आहे, हे खरे पालक आहेत, हे खरे फादर आहेत, हे खरे सिस्टर आहेत, हे सगळे चांगले आहेत. कारण यांच्यामध्ये ख्रिस्त दिसत आहे. आमच्या मधून तो चांगुलपणा निघून एखाद्याचं दुःख निरसरण झालं पाहिजे, एखाद्याच्या होठावर हसू आलं पाहिजे. आमच्याकडे बघितल्यानंतर म्हणलं पाहिजे आला यांची मग गरिबी हरिबी राव, पण काय मग आनंदी कस काय राहतात. लोकांनी विचारलं पाहिजे का इसका राज काय आहे का नाही, क्या राज आहे तुम्हाला म्हणजे का आनंदाचं काय रहस्य काय. मग तुम्हाला मला सांगते आनंदाचं हेच रहस्य आहे की ते लिहिलेलं नाही का आनंदाचे रहस्य, दुःखाचे रहस्य, गौरवाचे रहस्य नाही, त्याच्यातलं नाही. आमच्या आनंदाचं रहस्य काय तर बायबल असं सांगतं की आमचं आनंदाचं रहस्य एकच आहे की आमच्यामध्ये ख्रिस्त आहे आणि तो ख्रिस्त आमच्यामध्ये असल्यामुळं आम्हाला आनंद आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या शरीराला सुरक्षित ठेवायचं आहे. म्हणून तो म्हणला हाडातला हाड आणि मांसातला मांस काय माहिती का, ज्यावेळेस आदामाला टच केला, आदामाची पासळी काढली ना लगेच हवा बायनीट लगेच तयारच. तशाच प्रकारे स्पर्श हड्डीला हाडकाचा स्पर्श. तुम्ही आणि मी हाडा मांसाचे. प्रभू येशू ख्रिस्त या जगात ज्यावेळेस आला ना 24 डिसेंबरला रात्री 12 वाजता म्हणजे 25 तारखेला 25 डिसेंबरला जगाच्या राहटीनुसार पवित्र शास्त्रामध्ये काही त्याचे डिटेल डेट लिहिलेलं नाही, परंतु संपूर्ण जग 25 डिसेंबर पाळतं. 25 डिसेंबरला तो आला ना तर त्यावेळेस तो हाडा मांसाने आलता. त्याला हाड होतं, मांस पण होतं, त्याला जीव होता, आत्मा होता आणि शरीर पण होतो. तो देहधारी आला होता. तसं जर पाहिलं तर देवाची प्रतिमा जी आहे किंवा देवाची जी व्याख्या आहे ना, योहान सुवर्तमान अध्याय 4 वचन क्रमांक 24 मध्ये लिहिलेलं आहे, देव आत्मा आहे आणि त्याची उपासना त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. करंथीकरास पहिलं पत्र अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 16 मध्ये असं लिहिलेलं आहे, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतोय, तुम्हाला ठाऊक नाही का. मग तशी व्याख्या जर पाहिली तर देव आत्मा आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला कुठल्या प्रकारचा आकार नाही. परंतु त्याने मानव देह ज्यावेळेस धारण केला ना तर त्या आत्म्याला शरीराचा आकार आला, त्या आत्म्याने शरीर धारण केलं, म्हणून तो जीवधारी झाला, मनुष्यधारी झाला, तो हाडामासाचा झाला, पवित्र मर्याच्या उदराला जन्मला आणि तुमच्या माझ्यासारखंच लहानपण त्याचं तिथे गेलं, बालपण तिथे गेलं, किशोरपण तिथे गेलं, तरुणपण तिथे गेलं, सेवाही त्याने केली आणि तुमच्या आणि माझ्या
पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी चिन्ह चमत्कारही केलं आणि पूर्वीच्या काळामध्ये पापी लोकांच्या हातात तो सापडून पापीच्या लोकांनी त्याला वधस्तंभावर खेळला. तोच प्रभू तुमच्या आणि माझ्यासाठीच पूर्वीच्या याच्यात कबरेत ठेवायचे, आता आपण पूर्वीतोच तर त्या कबरेत ठेवलं. तोच प्रभू त्याच्या वचनाप्रमाणे तिसऱ्या दिवशी मरणावर विजय मिळवला आणि तोच प्रभू त्याच्या शिष्यगणा देखत आहे का नाही, जे पेत्र जेवढे 11-12 शिष्य होते, आणखीन जे विश्वासणारे लोक होते त्यांच्या देखत त्या 40 दिवस राहिल्यानंतर त्यांच्या देखत स्वर्गात उचलला गेला आणि तो त्यांना म्हटला की जसा मी जात आहे ना तसाच परत एकदा येणार आहे. तो न्यायाधीश होऊन येणार आहे. आता तो तारणारा म्हणून जलामणार नाही. आता त्या गायीच्या गावानीच आता त्याला वैताग आलेला आहे. आता ते काय आता लय ताळताळलेला आहे तो. ते आपण दर 25 तारखेला करतो तो भाग वेगळा, आपल्या श्रद्धेचा विषय, आपल्या आस्थेचा विषय. पण तो ज्यावेळेस तो ओरिजिनल आता येणार आहे ना न्याय, जगाचा न्याय करायला, त्यावेळेस तो न्यायाधीश बनून येणार आहे आणि मग त्याच्या स्पर्शाने आम्ही कसं आमचं जीवन होईल याकडे लक्ष आहे. कारण तो भस्म करणारा अग्नी देखील आहे. तो क्षमा करतो, प्रेम करतो, दया करतो, कृपा करतो, आमच्या सर्व पापावर पांघरून घालतो. या जगामध्ये एकही सज्जन नाही, एकही चांगला नाही, एकही धुतल्या तांदळाचा नाही, एकही बासमती नाही, लांबही नाही, बारीकही नाही, आखुडही नाही, आहे का? सगळे मळालेले. म्हणून आज या नवीन वर्षाच्या दिवशी आम्ही एक संकल्पना करूया. मागचं वर्ष आमचं जसं गेलं ना किटकिटीत, भांडण, तंटा, ईर्ष्या, हेवा, देवा, कल, वाद, व्यसन, वासना, मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थ, हुशारकी, लबाडकी, किंबहुना आणखीन गरिबी, हरिबी, आजार, विकार, बंधन, जोखडं ज्याच्यात गेला असेल ना, आज आम्ही संकल्प करूया प्रभू या वर्षामध्ये, येणाऱ्या दिवसामध्ये माझा परिवार, माझं कुटुंब, माझं गाव, माझं शहर, माझा तालुका, माझा जिल्हा, माझं राज्य, माझा देश प्रभू येशू सुरक्षित ठेव. या टायमिंगला आम्हाला ती करायची. आमच्या लेकरांबाळासाठी आम्हाला प्रार्थना करायची, त्यांना योग्य वळण लावायचं आहे, त्यांना योग्य समज द्यायची आहे, त्यांना परमेश्वराच्या चरणाजवळ द्यायचं आहे. आणि मी विनंती करेल की आईबापांनी आपल्या लेकरांसाठी सदैव प्रार्थना करा. कारण सैतान टपून बसलेला असतो आपल्या लेकरांना गिळकृत करण्यासाठी. तो कुठंतरी व्यसनात घालील, वासनात घालील, भांडण तंटा कुठंतरी तो नेऊन त्याचं जीवन विस्कळीत करील. आणि आमच्या जीवनात पण बरेचसे असे भविष्यात आम्ही संकल्प रचलेले, ते संकल्प पुरे करायचे असले तर नवीन वर्षाला आम्हाला काहीतरी सुरुवात चांगली करावं लागेल. नवीन वर्षाला आपण जसं आपण नवीन कपडे घेतो, नवीन डेकोरेशन करतो, नवीन सगळ्या गोष्टी करतो. आज तर सगळ्यांच्या घरी 5-5, 10-10 किलोमीटरवर नुसतं वासच आहे. कुठूनही जा नुसतं वासच येतोय, रस्त्याने चाललं तरी वासच येतोय, पुढे घुसा वासच येतोय नुसतं, आहे का नाही? मग हा सदोदित आशीर्वाद, अब्रामाचा आशीर्वाद वर्षभर वास आला पाहिजे, आहे का नाही? वर्षभर आमच्या घरामध्ये सुख, शांती, आनंद या गोष्टी राहण्यासाठी आम्हाला परमेश्वराच्या चरणाजवळ बसायचे. आजच्या या नववर्षाच्या निमित्ताने आम्ही सुवार्ता प्रार्थना ग्रुप पिंपळगाव उज्जैनी अहिल्यानगर महाराष्ट्रामधून आम्ही प्रत्येक मंडळी आणि या असणारे आमचे सर्व बहिणी, आमचे भावंड, आई वडील, प्रिय लेकरं, माझा परिवार, आमच्या सर्वांच्या वतीनं ऑनलाईनला जे पाहत आहेत किंवा ज्यांनी माईकवर ऐकलं असेल त्या प्रत्येकाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचं, सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं आणि प्रभूच्या चरणाजवळ बसण्याचं, सगळ्यात चांगल्या गोष्टी, चांगले सुख तुम्हाला उपलब्ध घेण्याचं, आलेल्या प्रत्येक मार्गातून तुम्हाला बंधन जोखडं मोडण्याचं, त्याचप्रमाणे जे काही तुम्ही काम हाती घेताल ते सिद्धीस नेण्याचं हे वर्ष तुम्हाला जावं. तुमचे लेकरं बाळ आशीर्वादित हो, त्यांचं शालेय जीवनातलं ज्ञान, बुद्धी, चातुर्य, समंजसपण, शहाणपण त्यांना मिळो. त्यांना बालरोग, साथीरोगापासून, जगातल्या काळ्या नजरेपासून परमेश्वराने सांभाळावं. त्याचप्रमाणे तुम्ही जे काही काम हाती घेताल त्याच्यात यश आणि बरकता द्यावी, तुमच्या कुटुंबात शांती प्रस्थापित व्हावी अशी शुभेच्छा आणि प्रार्थना परमेश्वराच्या चरणाजवळ ठेवतो आणि आम्हाला थांबतो. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 अति पवित्र चौगमस आमच्या जिवंत देव बापा, पुणे एक वार नव्याने या नववर्षाच्या पहिल्या सायंकाळच्या पहिल्या प्रहराला मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. माझे सर्व प्रिय बाप्पा, बंधू भगिनी, आई वडील, भाऊ बहीण, तुझे सेवक सेविक परमेश्वर बाप्पा तुझ्या पवित्र हातामध्ये आहेत. प्रभू येशूच्या नावात आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझी पुन्हा एक वार स्तुती करतो. झालेले स्तुतीगीत आशीर्वादित केलेस, तुझ्या सेवकाने सेविकेने केलेली प्रार्थना आराधना आशीर्वादित केलीस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. बोबड्या ओठाने ज्या लेकरांनी गीत गायले ते आशीर्वादित केलेस, त्याबद्दल तुझा गौरव करतो. वचनाद्वारे परमेश्वर देवप्पा तू आमच्याशी बोललास, कारण आलिशाच्या आस्तीला स्पर्श होताच प्रिय बाप्पा तो मृत व्यक्ती आपल्या पायावर उभा राहिला. आज प्रिय परमेश्वर आम्ही तुला स्पर्श करीत आहोत आणि आमच्या जीवनात असणारं सर्व परमेश्वर तुपा लुप्त पावलेलं, गुप्त पावलेलं, आमच्यातून नाश पावलेलं, मृत झालेलं, मरण पावलेलं, जसं एखादा मनुष्य परमेश्वर मरण पावलं कुठल्याच गोष्टी करीत नाही असं सुन्न झालेलं जीवन, आमचे आचार विचार
परमेश्वर देवा या सर्व गोष्टी घेऊन आज तुझ्या पवित्र वस्त्राला आम्ही स्पर्श करतो, तुझ्या पवित्र आत्म्याला आम्ही स्पर्श करतो, तुझ्या पवित्र परमेश्वर पवित्र ग्रंथाला आम्ही स्पर्श करतो, तुझ्या आज्ञा विधी नियमाला आम्ही स्पर्श करतो, तू दिलेल्या चांगुलपणाला आम्ही स्पर्श करतो आणि तू दिलेल्या विश्वासाला आम्ही स्पर्श करतो प्रिय बाप्पा. आणि आम्हाला त्या मृतातून उठव, आम्हाला आमच्या पायावर तू उभा कर आणि आमचं जीवन जगत असताना तू येईपर्यंत आम्ही विश्वासू जीवन जगावं यासाठी विशेष सहाय्य मदत कर. जे ऑनलाईन आहेत प्रत्येकाच्या कुटुंबात प्रिय बाप्पा लागणाऱ्या सर्व गरजा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रत्येकाच्या नावागरजेप्रमाणे होत करून दे. हो दे तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव आणि हो दे तुझ्या नावाचा परमेश्वर बाप्पा महिमा. या समोर मी प्रार्थना करतो आमचे सर्व नातेवाईक आप्तेष्ट आमचं पिंपळगाव उज्जैनी पवित्र हृदयाचं मंदिर प्रिय बाप्पा, त्याचप्रमाणे सर्व फादर्स सिस्टर्स सर्व प्रिय बाप्पा तरुण मंडळ सर्व महिला मंडळ आणि परमेश्वर बाप्पा सर्व युवक मंडळ प्रिय बाप्पा आणि आमचं सर्व राजवाडा प्रिय बाप्पा आशीर्वादित कर. आम्ही एकमेकांबरोबर प्रेमाने प्रीतीने राहावं अशी कृपाने दया कर. आमच्या सर्व नातेवाईकांना आशीर्वादित कर, आमच्या गावाला आशीर्वादित कर, आमच्या नगर शहराला आशीर्वादित कर, आमच्या नगर तालुक्याला आशीर्वादित कर, आमच्या नगर जिल्ह्याला आशीर्वादित कर, अहिल्यानगर जिल्ह्याला आशीर्वादित कर, आमच्या महाराष्ट्र राज्याला आशीर्वादित कर, आमच्या भारत देशाला आशीर्वादित कर. कारण आम्ही ज्या भूमीमध्ये राहत आहोत प्रिय प्रभू येशू ती भूमी तू आम्हाला राहण्यासाठी दिलेली आहे आणि या भूमीमध्ये आम्ही भारत मातेचे प्रिय बाप्पा लेकर असताना आमच्या भारतवर्ष सांभाळला जाऊ दे. सर्व प्रकारचे परमेश्वर बाप्पा प्राईम मिनिस्टर पंतप्रधान परमेश्वर बाप्पा त्याचप्रमाणे राष्ट्रपती मुख्यमंत्री सर्व मंत्री सर्व डॉक्टर्स सर्व नर्स परमेश्वर बाप्पा सर्व वकील सर्व सेफ्टी डिपार्टमेंट सर्व पोलीस डिपार्टमेंट सर्व परमेश्वर बाप्पा अग्निशामक दल त्याचप्रमाणे मिलिटरी फोर्सेस प्रिय बाप्पा सर्व सिक्युरिटी त्याचप्रमाणे परमेश्वर बाप्पा सर्व प्रकारचं अन्नधान्याचा पुरवठा करणारे सर्व प्रकारचं लाईटचा पुरवठा करणारे सर्व प्रकारची व्यवस्था पाहणारे सर्व पाण्याचा पुरवठा करणारे सर्व अन्नधान्याचा पुरवठा करणारे सर्व शेतकरी त्यांच्या सर्व प्रश्न येशूच्या नावात सिद्धीस या नवीन वर्षामध्ये अखिल मानव जातीला प्रत्येकाला लागणाऱ्या गरजा ख्रिस्त येशूच्या भांडारातून पूर्ण कर. होते तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव. पुन्हा एक वापरतो या वर्षामध्ये आम्ही जो संकल्पना केलेला आहे तू येईपर्यंत तो संकल्प राहू दे आणि आमच्या प्रत्येकाच्या प्रार्थनेचं उत्तर दे. तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव. सर्व आदर गौरव सन्मान तुला देत येशू ख्रिस्त आमचा उद्धारक जो होता जो आहे जो येणार आहे त्याच्याच गोड पवित्र नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्यात होई आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना पासून जो मोठ्या भक्तिभावाने एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची बाकजा मास दे, जशी आमच्या ऋणी असून जोडले तसेच आमचे नमाज सोड आणि मास पैसे आणू नकोस तर वाईटपासून मास सोडो. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता परमेश्वरची कृपा प्रभू येशू ख्रिस्ताची अद्भुत शांती आणि पवित्र आत्म्याची अखंड सभेत या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व लहान थोराबरोबर त्याचप्रमाणे ज्यांच्या कानावर आवाज गेलेले त्यांच्याबरोबर आणि विशेष करून ऑनलाईनला जोडलेले आता जे पाहत आहे यानंतर जे पाहणार आहेत या प्रत्येक बरोबर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनापर्यंत असो. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन आमेन आमेन. सर्वांना जय ख्रिस्त, प्रेज द लॉर्ड आणि हॅपी न्यू इयर. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल.